चला चला जा आता, चला जा. आता कोथिंबीर बनवायचं. चल बाय करून दे मम्मी. त्या डब्यामध्ये फक्त मुरमुरीच घ्यायची हा किट्टू. फक्त मॅडमला म्हणायचं मला मुरमुरे द्या मॅडम डब्यामध्ये, भात वगैरे काही देऊ नका. मी भात खात नाही म्हणा. काय बोलशील? मोठ्याने सांग ना पिल्लू, मोठ्याने सांग. काय म्हणशील मॅडमला सांग. काय बोलशील रे? अरे रे खाली खराब नाही करायचं आता. किट्टू शाळेला जात आहे आणि आज त्याच्या पप्पाची सुट्टी आहे, त्याच्यामुळं मी त्यांना सांगत आहे. आणि रोज पण मी त्यांना सांगते, ज्या वेळेला त्यांचं फक्त सकाळला शिफ्ट असते त्यावेळेला मी स्वतः घेऊन जाते. पण आता आज त्यांना सुट्टी आहे त्याच्यामुळं तुम्हीच म्हणलं घेऊन जा. तर रेडी झालेला आहे तो आणि त्याच्या पप्पाला आवाज देतोय. आणि त्याचे पप्पा नाही का मूवी बघत बसले मराठी. त्यांना मी बोलते, ओरडते की जा लवकर, कारण की आधीच उशीर झाला आहे. 11:30ला जायचं असतं पण आम्ही याला 12ला नेतो, कारण की तिथलं ते शाळा वगैरे झाड झूड आणि पूसपास चालू असतं, त्याच्यामुळं आम्ही 12लाच नेतो. म्हणजे सर्व त्यांचं काम आटपून पण जाते आणि मुलांना तेवढा वेळ थांबावं पण नाही लागत आणि आपले पण कामं होऊन जातात. मग आता हिचे पप्पा जातील आणि तिकडून थोडं काही काम आहे, चिकन वगैरे मी त्यांना आणायला सांगितलं, तर ते घेऊन येतील तिकडून चिकन. कारण की आज सुट्टीचा दिवस म्हणला ना तर आम्ही सुट्टीच्या दिवसाला खातो चिकन आणि बाकीच्या दिवस आम्ही खातच नाही. एखाद्या वेळेस तर आम्ही दर आठवड्याला नाही आणत चिकन वगैरे, कारण की दर आठवड्याला आम्ही बाहेरून पार्सल वगैरे पण आणतो त्याच्यामुळं. आता इथे माझे कपडे तर सकाळलाच झालेले आहे. आता बघते आतमध्ये काही ना काही कामं निघत आहेत, कारण की नाही का बाईला कुठलंही काम दिसलं ना तर ती करतेच आणि तसंच असतं. म्हणून मी नाही का किट्टूला शाळेत सोडवायला गेले ना तर माझा अख्खा दिवस त्यामध्येच निघून जातो. म्हणून मी नाही का त्याच्या पप्पाला सांगते तुम्हीच नेऊन द्या. इकडं माझा राईस झालेला आहे बघू शकता. आणि इकडं मी मसाला पण म्हणजे नाही का भाजून वगैरे ठेवलेला आहे, थोडं थंड होऊ देते आणि मग मी हे करते. आणि इथे सू केली किट्टूने म्हणून ठेवलेली आहे. आणि इथे मी चिकन बॉईल केलेलं आहे, किट्टूच्या पप्पाने चिकन आणलेलं आहे आणि किट्टू पण शाळेतून आलेला आहे. तर इथे मी मसाला तर ऑलरेडी काढून ठेवलेला होता आणि छानपैकी आता याला नाही का मस्तपैकी नाही का भाजते थोडं. आणि इकडं बघू शकता याच्या किट्टूच्या पप्पांनी अंडी पण आणलेली आहे. आणि पूर्ण नाही का हे ट्रे भरूनच आणत असतो, पण आमच्याकडे ऑलरेडी ट्रे आहेत पडलेले, त्याच्यामुळं आम्ही नाही का ट्रे घेऊन नाही आले, यांनी पॉलिथिनमध्येच आणलेले आहे. तर बघू शकता तुम्ही हा एक पूर्ण ट्रे भरून अंडी आहेत. आणि पूर्ण ट्रे नाही का 190ला मिळतो, तर खूप महाग झालेलं आहे. पण आम्हाला नाही का ते एक आणायला परवडत नाही. तर आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आम्ही जेवण करायला बसलेलो आहे. मस्त झणझणीत चिकनची भाजी बनवलेली आहे. तुम्ही पण सर्व या जेवण करायला. तर बघू शकता छान भाजी बनवलेली आहे मी, चपात्या आणि राईस तर दाखवलेलंच आहे तुम्हाला. सोबत कांदी वगैरे घेतलेली आहे. जास्त काही नाही होतं, कारण की आज भाजीपाला आणायचा आहे मला त्याच्यामुळं. तर संध्याकाळची वेळ आहे, तर आम्ही बाहेर निघालेलो आहे. आणि किट्टूच्या पप्पांनी गाडी गॅरेजवरती टाकलेली होती, आम्ही तीच नाही का पायी चालत आलेलो आहो आणि गाडीच्या दुकानामध्ये आलेलो आहो. आता गाडी रेडी झालेली आहे आणि गाडी नाही का फक्त ते बघत आहे की व्यवस्थित केली की नाही केली. ते किट्टू माझ्याशी बोलत आहे, मी त्याला विचारत आहे की किट्टू तुझ्या पप्पाची गाडी कुठली आहे, तुम्हाला सांगतोय.
भाजी घ्यायला आले होते आणि माझी भाजी वगैरे झाली. पप्पाने एका गाडीच्या दुकानामध्ये का 220